सौरव, आज काय खाणार? वांग्याची भाजी. चालेल. आज आपण राजमा बनवूया. याला काळा घेवडाही बोलतात. हा ओला आहे ना. सेम कुकरमध्ये मी वरण्यासाठी डाळही शिजत घालते आणि बटाटेही शिजत घालतीये. हे वेगवेगळं स्वच्छ धुवून शिजत घालायचं बरं का. बटाट्यांवर थोडंसं मीठही टाकायचं. बिरिस्ता बनवण्यासाठी 3 ते 4 मोठे कांदे तेलामध्ये फ्राय करून घेतले. 5 ते 6 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेतली. राजमा बनवून घेऊया. आता तेलामध्ये थोडंसं जिरं, तेजपत्ता, दालचिनी, काळ्या मिऱ्या 2 ते 3 आणि इलायची मोठी ठेचून घेतली बरं का. टोमॅटो प्युरी टाकून घ्यायची. 5 ते 6 मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं. सोबतच अद्रक लसूण मिरचीची पेस्टही टाकून घेऊया. 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घेऊयात. हळद, मीठ, घाटी मसाला, धनापूड 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया. बिरिस्ता मी इथे वाटून टाकलाय बरं का. ते 15 मिनिटांनी शिजवलेला राजमाही टाकून घेऊया. हे 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया. आता तोपर्यंत बिरिस्ता केलेल्या त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी करून घेते. तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, बारीक चिरलेली मिरच्या, मीठ हे सर्व 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेते. टोमॅटोही टाकतीये. तो 2 ते 3 मिनिटं मऊ होईपर्यंत शिजवून घेते. शिजवलेले बटाटे सोलून घेतलेत बरं का आणि तेही स्मॅश करून टाकतीये मी. राजमाचा काय छान वास येतोय. आहाहाहा. सौरव, हे घे. ही भावाची ओव्हर ऍक्टिंग. मी जेवण एन्जॉय केलेलं आहे. तुम्हीही करून सांगा बरं का कसं झालंय. माझं तर जेवण यम्मी झालंय.